शुभम दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. नेहमीप्रमाणे आपला साईगावचा सुंदर आणि बिनजोडचा बादशाह मथुर 1001 एक चांगली गाडी पळते आणि आज देखील एक चांगला गुलाल झाला. याच्या अगोदर ही लढत झाली होती, आज एक पुन्हा एकदा एक चांगली लढत झाली. सांगा ना थोडक्यात कशी काय शर्यत जमली. शर्यत म्हणजे आपला नाव होता एक गोंड्यावरती मथुर आणि सुंदरचा दोघांचं पण नाव होता. त्यांनी आपल्या नावावरती 21,000 दोन बालदेवरती नाव फिरवला. ते बोलत होतं जर टाईम झाले तर शर्यत कॅन्सल करू. त्यांना बोललं लगेच गाड्या काढा, आम्ही दोन्ही गाडी एक साथ घेतो आणि लगेच शर्यत करू. त्याच्यामुळे दोघांनी बी मैत्रीपूर्ण लढत झाली. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं. ते पण आपल्या संबंधातलेच आहेत आणि याच्या आधीही लढत झाली होती आपली खिडकाली पाठीवरती मथुर आणि रायफल होता आणि आज साईगावचा सुंदर आणि मथुर ही गाडी आमची नेहमी पळते अशीच. त्याच्यामुळे एकदम मैत्रीपूर्ण लढत झाली आणि सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि सुंदरची. दादा एकदम टॉप स्पीड लागला. आता पण ही गाडी पण अंतरान झाली. एकदम मस्त बघायला मजा आली. स्पीड कडे बघता काय वाटलं तुम्हाला. काय खाली फक्त थोडासा 19-20 होते, पण जेव्हा गाडी लागते जोड म्हणजे सरळ लागते त्यावेळी गाडी अंतर देतच निघते. मागच्या वेळी जरी कमी अंतर झाला होता, यावेळी थोडं जास्त अंतर झालं. मथुरच्या फिटनेस कडे बघता आता जरा चांगला आणखी जोर लावायला लागला. आता मागच्या वेळीच बघला अंतर कमी झालेला, आणखी आता जोर लावायला लागला. मथुरची फिटनेस बोला किंवा मथुरचं खानपान हल्ली कसं चालू आहे आणि काय चालू आहे. खानपान म्हणजे आपला किल्लारच खाणं चालू आहे सर्व बैलांना. जेवढे पण आपली नंदी आहेत गोठ्यावरती 4 नंदी आहेत सध्या. कॉकटेल असेल, सर्जा असेल आणि मथुर आणि एलियन सर्वांना आपला किल्लार खाणं चालू आहे आणि ते किल्लारचंच दुसरं काजू बदामचं पीठ ते चालू आहे चारही नंदींना. आणि त्याच्यामुळेच एकदम अतिशय सुंदर अशी तब्येत सर्वांची झालेली आणि चांगला असा स्पीड चारही नंदी आपली लावतात. दादा किती दिवस झाले किल्लर खाद्य आपला चालू आहे. आपले कमीत कमी 5 ते 6 ज्या महिने जास्त झाले, कारण की सर्व म्हणजे एलियन सुद्धा नाशिकमध्ये जेव्हा पळत होता तेव्हा किल्लर खाद्यच होता आणि इकडे पण तेच आहे आणि आपले जेवढे नंदी बाहेर पण आहेत कुठं घाटावरती संभलायला तेवढ्यांना पण तेच चालू आहे. एक 7-8 महिने जास्त झाले, पावसाळ्याच्या आधीपासूनच चालू आहे. त्याच्यामुळे एकदम चांगला असा रिझल्ट आहे आणि एकदम अतिशय चांगला खाना आहे. दादा आता बघतो खाण्यामध्ये बरेचशा नंदींना असं प्रॉब्लेम्स येत असतात. म्हणजे कुठं कुठं बैलांच्या नंदींच्या पोटामध्ये तार वगैरे किंवा अशा लोखंडीचे अशा म्हणजे काही वस्तू भेटतात. पण या खाण्याबद्दल काय बोलाल, यामध्ये तशा काही गोष्टी आहेत. तशा काय गोष्टी तर नाहीच आहे, कारण की ज्यावेळी हा बनवला जातो त्यावेळी कमीत कमी 8 ते 9 वेळा लॅबमध्ये चेक केला जातो, तेव्हाच हा खाना म्हणजे पुढे पाठवला जातो. कारण की आम्ही एवढे दिवस तर हे करतो, असं कोणत्याच प्रकारचं काहीच आढळलं नाही. अतिशय चांगला खाना आहे आणि सर्व नंदींना आपल्या किल्ल्यातच खाना असतो. दादा हा खाना कुठे भेटेल. हा खाना आपला पंकज आहे कर्जतला, आपल्या इकडे भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. पंकज आपला कर्जतचा आहे त्याच्याकडे आहे आणि इकडं यज्ञेश भोईर आहे मानेजाचा त्याच्याकडे आहे. भरपूर जणांकडे अवेलेबल आहे. मित्रांनो हा खाद्य तुम्ही पण तुमच्या नंदीला देऊ शकता आणि उत्तम प्रकारचे सगळीच जण हा खाद्य वापरतात. मित्रांनो सर्वांचा लाडका मथुर असू द्या, बकासूर असू द्या, अजून संतोष तोडकरचा अशी बरीच नंदी हा सप्लिमेंट म्हणजे खिल्लार खाद्य घेत असतात. दादा आता बघतो एलियनची पण शर्यत झाली. अशा अपेक्षा लागलेल्या एलियनकडनं. एलियनचं म्हणजे सगळी जण बोलतात की त्याच्या शेफ्टीला हात नाही लावायला पाहिजे, कारण का जेव्हा जेव्हा शेफ्टीला हात लावतो ना तेव्हा थोडंसं स्पीड कमी करतं आणि नाशिकची बैल त्यांना जास्त थाप मारल्यावर जास्त पळतात. काय अनुभव आहे तुमचा. बघूया आता थोडं बॅड लक चालू आहे त्याचं. लवकरच एलियन सुद्धा गुलालामध्ये दिसेल. आमची सर्व टीमची मेहनत आहे त्याच्या मागे. मथुर असेल सुद्धा, आपला एलियन असेल किंवा कॉकटेल, सर्जा पण थोडा आजारी आहे त्याच्यामुळे बाहेर काढला नाही किती दिवस झाले. लवकरच आपले तिन्ही नंदी पळताना दिसतील आणि ते दिवसात 100% पुढच्या मैदानात गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल. दादा बघतोय एकदम चांगली गाडी पळाली. समोरचं विराट पण होता. हा विराट आणि एलियन ही गाडी जुळेल का. कारण का आता त्यांच्याशी बोललो ते बोलले की जुळेल, कारण का हे दोन्ही नाशिकची बैल जेव्हा पळतील ना टॉप स्पीड लागेल. 100% भाऊ शर्यत आमची एकदम मैत्रीपूर्ण झाली ती पण. कारण की चारही आसपासचीच आपली नंदी होते आणि आपलं म्हणजे कोणत्याच गोष्टीचा काही विषय नाही. एका एका भागातले आणि एका एरियातले सर्व नंदी आहेत. मैत्रीपूर्ण लढत झाली. ही जोडी पळताना दिसेल विराट आणि एलियन. तर सगळीजण वाट बघतात घाटावरती एखादं नियोजन कधी होईल मथुरचं, कारण का सगळ्यांना वाटतं की घाटावरती येऊन पळावा. 100% घाटावरती नियोजन झालेलं आहे एका मैदानाचं. पण काय तुमच्या माध्यमातून बोलत नाही कोणत्या मैदानात. पुढेच सर्वजण अंदाज लावून बसतात आणि आमचं नियोजन गावाचे गडबड करून टाकतात. त्याच्यामुळं काहीच बोलत नाही पुढचं काय कुठल्या मैदानाचं नियोजन झालं. ठीक आहे, म्हणजे एक चांगल्या मैदानामध्ये आपल्याला पळताना बघायला दिसेल या महिन्यातच. 100% आता उद्याच मथुर आणि एलियन देवदर्शनासाठी जेजुरीला जाणार आहेत दोन्ही नंदी. तेव्हाच बघू कोणतं मैदान असेल तिकडे घरचीच गाडी आणू.
एलियनला 3 फेऱ्याला बोलवाल 100%. दादा, कारण का बघायला गेलं तर फॅन फॉलोविंग पण वाढ बघते. त्यांना काय कशा प्रकारे संदेश देईल? बरेचसे दिवस ते संयम ठेवून बसलेले आहेत. त्यांना कोणताच संदेश देत नाही, कारण की कितीही सांगितलं तरी त्यांचं ते सोडत नाही. त्याच्यामुळे कोणत्या मैदानात पळणार आणि कुठे पळणार आहे ते बोलतच नाही. हं. दादा, बरीचशी जण अशा अपेक्षा म्हणजे बघा, जसं आपल्याला कॉकटेल पळताना बघायला भेटतं पब्लिकला, तशाचप्रमाणे बाजीची आठवण करून देतं. पण शेवटी तो त्रास काही कमी होत नाही आणि मुंबईला काही येत नाही. बाजी म्हणजे आता 2-3 फेरे काढले, चांगला तुफान स्पीड लावला. आता आपल्याकडे 5 ते 6 नंदी आहेत, त्याच्यामुळे काय नियोजन करत नाही. तो पण चांगला आहे, तिकडे पळतोय, बस त्याच्यामध्येच खुश आहे. चालेल, म्हणजे कधी येणाऱ्या कालामध्ये बघायला भेटेल की इकडे गेल्या वर्षी तर गेला, वर्षच गेला, हा वर्ष तरी भेटेल, तुम्ही या रोज चालवायला बघायला भेटेल. मित्रांनो, कसं असतं माहिती का दादा, मेहनत पण एवढी पोरांची आहे बघा. आरपी ग्रुप असू दे किंवा सगळी जण पोरं असू दे, जे आपले गोट्यावरती असतात, ज्या मेहनत करताना एवढ्या नंदींचा चालवणं फिरवणं, प्रत्येक गोष्ट सांभाळायला लागतं. हे मॅनेज करणं कुठेतरी कठीण होतं. काय सांगाल? काय नाही, आमची सर्व जीवाभावाची आरपी ग्रुपचे पोरं आहेत. दादाच्या शब्दावरती चालणारे सर्वजण आहेत. 8 जणांची आमची टीम आहे आणि एकदम जीवाभावाची आहेत सर्वजण. सर्वांचं आता नाव घेत नाही, पण एकदम कट्टर आहेत. मथुर प्रेमी म्हणजे आता जेव्हापासून मथुर पळतोय, एक 7 ते 8 वर्ष म्हणजे झाले या बैलाला, आणि ही 6वी सीझन आहे. जेव्हापासून मथुर आपल्या गोट्यावरती आलाय, तेव्हापासून हार असो या जीत असो, जो आमचा ग्रुप आहे एकत्र, नेहमी मथुर सोबत असतोय. आणि कधी हार असो या जीत असो, कोणत्याच गोष्टीचा म्हणजे आम्ही हे नाही करत. जसं हारलो तरी पुढच्या मैदानात त्याच जोमात उतरत असतो. त्याच्यामुळे आपली जेवढी टीम आहे तेवढ्यांची मेहनत दादाच्या सल्ल्याने नेहमीच चालू असते. दादा, आज दोन्ही नंदींचं बिनजोडला नाव होतं. काय अपेक्षा जेवण आलेली तुम्ही? कारण का बघा, नेहमी आपण बघतो की आपण कधीतरी नाव फिरवतो, कधी बिनजोडला नाव देतो. आज दोन्ही नंदींचं बिनजोडला नाव दिलेलं तुम्ही. काय नाही, आपण दादाचं तर तुम्ही बाईटमध्ये ऐकलं असेल, नेहमी आल्यानंतर आज पण आल्या एलियनचं नाव दिलं. त्याच्यात थोड्या वेळात लगेच मथुरचंही नाव दिलं. काय आहे, आपण हारजीत तर होतच असते. जेव्हा मग काही काहींची इच्छा असते की शर्यत खेळायची मथुर सोबत, त्याच्यामुळे मथुरचं नाव दिलं होतं. पण आज काय कोण दुसरं काही जोड झालं नाही. आपले कामोटेवाले त्याही आपल्यावरती नाव फिरवलं. मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चांगली अशी लढत प्रेक्षकांना बघायला भेटली. दादा, आज बघतोय की सगळी जण मित्रमंडळी येत असतात. दादांबद्दल काय सांगाल? कारण का दादा दादांबद्दल, दादा आमचा कट्टर फॅन आहे, दादा काठी निलजाचा. कारण की प्रत्येक मैदानात बघायला भेटत असतो. कारण की कुठेही, आता त्या दिवशी कर्जतला सुद्धा गटाच्या जेव्हा शर्यती होत्या, तिकडे दादा लवकरच आला होता. आणि इकडे तर जवळपास असले तर 100% असतोच, पण जिकडे घाटावरती गेलो तिकडेही आमच्या सोबत. कारण की जेवढे बोलतो ना आम्ही, जेवढे कट्टर फॅन आहेत मथुरचे, कधीच म्हणजे हार असो या जीत असो, कधीच सोडून नाही गेले मथुरला. बरोबर. दादाला कुठेतरी जायचं म्हणून आता मुलाखत थांबवतो. बरोबर ना दादा? कुठे झाली सांग थोडक्यात. 100% मी चाललोय जरा बाहेर. ओके, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. बस झालं, चला आता.